माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास. पूजा पाठसोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं. बोला जय श्रीकृष्ण. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी म्हणाले, पुढे सुदेव ब्राह्मण गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्य कर्म करीत दिवस घालविले. पुढे असे झाले की मुलाला 12वे वर्ष लागले. काही दिवस लोटले. सुदेव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेला असता शुकदेव आपल्या मित्रांसह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकविण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला. त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ झाला तरी तो वर येईना. तेव्हा मुले घाबरली. ती आक्रोश करीत शुकदेवाच्या घरी गेली. त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला हो. गौतमी दुःखाने वेकुळ झाली, बेशुद्ध पडली. तेवढ्या सुदेव वनातून आला. त्याने अंबरडास फोडला. कुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुदेव विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी काढून, तो कसा रे तू आम्हाला सोडून गेलास, विधाता तरी असा निष्ठूर कसा झाला, असे म्हणत त्याने एकीकडे सतत श्रीहरीचा हाका मारणे चालू केले. त्यावेळी आश्चर्य असे की अकाली पाऊस आला. 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. सुदेव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तेथेच बसून देवाचा धावा करीत राहिला. योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तो पुरुषोत्तम मास होता. अशा प्रकारे नकळत सुदेवाकडून त्या महिनाभर नाम उपवास, हरिनाम स्मरण व स्नान, त्यामुळे हरी प्रसन्न झाला. त्याने त्या मुलाला जिवंत केले, त्याला दीर्घायुष्य दिले, असे सांगून हरी सुदेवाला म्हणाला, येथे आता तुम्ही पुष्कळ वर्ष सुख भोगाल. पुढील जन्मी तू दृढधन्वा राजा गौतमी ही तुझ्या गुणसुंदरी नामक पत्नी होईल. हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करेल, इत्यादी सर्व विषय सांगितले. आपल्या हातून कोणते तप घडले हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदेवाने विचारले. तेव्हा श्रीहरी काय म्हणाला ते आता आपण पोथी रूपात श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. सप्तमाध्याय. चिंती. सुदेव पत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदेवा प्रती बोध करीती झाली. पुढे काय वर्तिले कौतुक ते वर्णितो ऐकास कळीक. आदि कवी मुनी वाल्मिक दृढधन्व्याशी सांगती. राजेश्वर ते सुदे समान गौतमीचे ऐकुणी वचन सुदेव पावला समाधान. शोक संपूर्ण टाकीला धैर्य धरुणी उठला त्वरित. श्रीहरिवरी ठेविले चित्त अवश्य भावी ते समस्त. तैशेची कचित होईल पै होणारे ते न चुके काही. ऐसा निश्चय केला हृदयी मग पूर्वत कार्य सर्वही सदार करू लागला. ऐसे लोटता काही दिन एकदा तुसु देव ब्राह्मण समित कुशाध्यारणा लागुण वनासी जाता झाला. तेच दिनी तयाचा नंदनी जलक्रीडात केला आपण. सवे घेतले वयस्तकन वापिके माझी प्रवेशला. ग्रीष्मकाळीचा उष्माती परमानंदे क्रीडा करीती. परस्परांच्या अंगावरती जळवळीती एकत्रे एकमेकाचे हस्त धरुणी मज्जन करीती दये जवणे. मत्स्य मंगला प्री पोहणे प्रतिक्षणी घालित. एक पुढे पोहत पळत दुजे तया धरू धावत. तव ती जी बुडवण अकस्मात पुढच्या सघाली ओढावे. वारंवार येऊन तीरासी लोटून द्यावे एकमेकासी. मी म्हणून कुदत त्वरेसी अंत घेऊन वर येत. पुन्हा 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 जळी बुडुना परस्परा काढीती शोधुना. अगात नीरी स्थिर रावण एकमेका मर्दित. मार चुकया बुडणी पळती एक तळी जाऊन निलपती. एक तिरासी अवलंबिती आनंद चित्ती न समाय. ऐसे क्रीडती मिळवणे मित्र प्रारब्ध ओढविले विचित्र. सुदेव द्विजाचा तो पुत्र शिथिल गात्र झाला. मित्र वर्गाचे भये तत्क्षण तया वंचनी पळावे म्हणून. आपुला श्वास निरोगुण अघात गिनेरी प्रवेशला. निमिषा माझी गेला तळी ते सर्व शक्ती लोपली. सकळ अंगे विकळ झाली पुढे उपाय चाले ना. उदरा माझी शिरले पाणी तत्काळ प्राण गेला निघुणे. कलेवर जड होऊने तळीच लागून राहिले. बहुत वेळ झाला तरी शुकदेव आला नाही वरी. ऐसे पाहुणे ते अवसरी वयस्तांतरी घाबरले आणि महाशब्दे क्रोशात
धावत आले गौतमी प्रत म्हणती गे माये तो सूत वापिका जळात बुडाला ती वज्रा ऐसी कठोरवाणी कर्णा माझी प्रताक्षणी आम पुत्रा म्हणोनी ब्राह्मणी निश्चिष्ट पडली धरणीस तितकाची सुदेव ब्राह्मण स्वाश्रम आलावनातून पुत्राच्या एकूणिया मरणच मुख झाला विच्छिन्न मूल ध्रुव महापरी अवचित पडला भूमीवरी पुनच्च मूर्छा सावरुणी सत्वरी दंपती उठली उभे येता पुत्रा पुत्रा हाक मारित धावत गेली वापिके प्रत तो पुत्राचे फुगेनी प्रेत तरंगत आले तयासी लागवे गे काढुनी अलिंगेले घट्टमिटू धरोणी नंतर स्वांकावरी घेऊणे मुखचुंबित पुन्हा पुन्हा हस्ते कुरवाळीत बदन वारंवार पाहती न्याळून रडता रडता कंठ दाटून सुदेवचन बोलत म्हणे गावचा ताण्या बाळा सत्वर उठ उठ वेलाळा मजसी बोलुनी शुभ बोला दुःख निरसी सकैक नेत्र उघडून या मज पायी म्हणाला गी आनंद देई तुझवी नामी होताई परदेशी आता झालो हृदासी टाकुणी जाणे योग्य नव्हे तुझ कारणे तुझ वाचुने आमचे जीने व्यर्थ जाण गुणवंता बाई तुझे मित्र समजत पाचरती अभ्यासार्थ उपाध्याय ही अध्याय हाक मारितो पाहे तू सर्वगुण निधान बाळ आता वेतन दवडी काळ निजून झाली वाडवेळ उठ उठ सत्वरी तुझे टाकुणी मी जात नाही आम्हा गृहाचे प्रयोजन काही तुझं विना आता गृह सर्वही शून्य वना परी झाले वणी मी न करी गमन तयाचे काय प्रयोजन तुझं विना आता आम्हा लागून प्रिय नाही काहीच आजपर्यंत मी कदाही निंद्य कर्म नाचरिले काही ब्रह्मविद्या महापापही केले नसे साचार यशसता माझ्या नंदन आज हा पावला निधन कोणत्या कर्म विपाकाने दुःख दारुण पाहतले अहो विधाते हे काय केले मृत पुत्र धन कोठे नेले याने तुझला मोठे चांगले फळ मिळावे काय सांग अरे मी वृद्ध ती दीन माझा एकुलता एकची नयन तोही त्या बळची आकर्षण नाहीसा केला निर्दय आम्ही दंपती अति निर्धन आमचा बाळ तोची एक धन तया हरिता तुझला गुण लज्जा कैसी वाटेन तू सर्वत्र सोनी सदैव मजर का झालासी निर्दय विपरीत माझे भागदेय म्हणून ऐसा वर्तती की आता माझे बाळा लागून शोधित हिंडू कोठे म्हणून तान्या तुझे चारू लावचन वदन कोठे दिशेल रे प्रजन्यापासून जळ मिळते भूमी प्रसविते धान्याते पर्वत नाना रत्न जाती ते सागरी मोठे सापडती परिमृत पुत्र मिळेल जेत ऐसे स्थान नाहीच दिसत पुत्रावाणी दुर्लभ वस्त ब्रह्मांडी नसे काही ज्याचे शरीर अलिंगुण हृद ताप जाईल पूर्ण तये माझे बाळाचे वदन मजला कोठे दिसेल भावत्सा ताणी आदया करी एक वार काही बोल सत्वरी ही दो माता कुररी परी अति विलाप करीत असे एसी पाहुणी वेळाळा दया येईल कैसी तुझला न कचिदा माता पित्याला कधी कोठे न गेलासी आजी तू अम्मा पसल्या विन कोठे केलेस दीर्घ प्राण आता मधुर वेदाध्यन श्रवण करू कोणाचे वत्सा मी निष्ठुर दारुण तुझलागी स्मरण असून माझे हृदय कठीण न पटवून प्राण जाईन धन्य धन्य तो दशरथाव मनासी जाता श्रीधराव जेने आपले त्यागुणी वैभव प्राणे तत्काळ सोडिला तयाचे किती धन्यपणा धिक्कार समजला गुण प्रत्यक्ष पाहुणी सुताचे मरण जो मी अद्यापि पाचलो मी दुर्भागीन केवळ मज भाजी तो शोकानळ आता किती करू तळमळ सर्वांग विकळ झाले हे देवदेव अनाथनाथा दीनानुकंपी नरमाकांता वैकुंठेशात धुईनाथा नाहीच त्राता कोणी तरी धावगा श्रीहरी मज दीना ते रक्षिस तत्वरी पुत्र शोकानळ अंतरी मज निर्धारी जळित आहे मज समान या त्रिभुवने षड होणार नाहीच कोणी भगवत वाक्य ते उलगुणी पुत्री दुराशा धरली म्या हे मी अनुचित केले पाहिले अदृष्टी जे नसे लिहिले तदर्थ इच्छा करिता पळे कोणासी ते लाभेल यवम प्रीती तो विप्रबहुत विलाप करी पत्नी सहित तो नवा माझी अकस्मात अकाद जलद पातला जाकोळला चंड करण गर्जना होय अति दारुण चपळा पडत कडकडून दिगंतरे कोंडाटली खर स्पर्श सुटला वात पर्वत तेथे कापत बहुवृक्ष उन्मळून पडत जीव समस्त घाबरले एक महिनापर्यंत जाण बलाहक वर्षला दारुण दरिद्री मंडळ संपूर्ण जळपुरी पूर्ण दाले ऐसा पर्जन्य पडला सतत परिसुदेशा देवासी नाही विदित पुत्र शोकानळे अत्यंत
तापोनी भ्रमिष्ट झाला. दिवस उगे मावळे केव्हा, तेही नाही समजले तेव्हा. शोक करिता करिता आघवा, मास गेला निघोनिया. पुन्हा पुन्हा ऐसे वदन, खानपाणी सोडिले समस्त. विलाप करिता प्रजन्यात विजत वास लोटला जो. तो हरीचा प्रिय परम, मास होता पुरुषोत्तम. नेनुने दयाचे उत्तम सेवन कडले साहजिक. प्रभात काली अभ्रस्नान, आणि नित्य घडले उपोषण. तेने भगवान सुप्रसन्न, होऊन प्रगट झाला. नवनीर दशाम्य शिर पितांबर, द्विभुज मुरलीधर, वनमाला भूषित सुंदर. पुढे उभा राहिला, तव ओसरला सर्व प्रजन्य. विप्रे देखिला भगवान, अंकीची पुत्र प्रेत तत्क्षण. वेदिनीवरी ठेविले, आणि पत्नी सहित आनंदेसी. दंडवत नमन केले तयासी, श्री हरीच शरण अम्मासी. ऐसे मानसी चिंतित, जोडून या उभय पाणी. पुढे उभा राहिला जने, भगवान कैवल्य आणि तया लागणी बोलत. सुदेवा तू भाग्यवान, आणि धन्य धन्य आहे जाण. तो भाग्याचे कराया वर्णन, त्रैलोकी कोण समर्थ. वत्सा आता तुझला गुण भविष्य सांगत करी सर्वना. 12 सहस्त्र वर्ष पूर्ण हा तव पुत्र वाचेल. इथ परत तुझला सतत पुत्र सुख होईल खचित. प्रसन्न होणी म्या सांप्रत, तुझा सूत दिलासी. तव पुत्र सुख विलोकुण, सस्पृह होतील देवादिजन. हट प्राप्त पुत्रापासून, सुख नवे हे करेची. परिस्वय वैतनाने, हा सूत दिला तुझ कारणे. म्हणून तू पुत्रवानपणे सर्व प्रसिद्ध होशील. आणि मी होणी प्रसन्न, सुचिर स्थापिला तव नंदन. आता द्विजा तुझला गुण सदा सुकर होईल. या तव पुत्रास सतत, गारस्त सुख भोगणीत. अंतिस्वय ब्रह्मलोकाप्रत, अनायसे पाओनिया. दिव्य सहस्रस वर्ष तेथे, भोगणी तत्रस्त भोगाते. पुनच्च्या भूतळी निरुते, मनुष्य जन्माते येशील. दृढ धनवा नामे विख्यात जगती, राजा होशील चक्रवर्ती. बलवान धन संपत्ती, अपार ते वाढेल. इंद्रपदाहुनी अधिक, ऐश्वर वाढेल सकळीक. अयुध वर्षपर्यंत सुरेख, राजसुख भोगशील. हीच गौतमी तव पत्नी, ते होईल तुझी राणी. गुणसुंदरी नामे भुवनी, महासती प्रसिद्ध. राजनीती माझी निपुण, ऐसे होतील 4 नंदन. तैसेची एक कन्या रत्न, सुशील सुंदर होईल. सुरासुरासी दुर्लभती, ऐसे भोग भोगणी निवृत्ती. कृत कृत्य मी असे जगती, ऐसे चित्ती वाणीशील. संसारीचे वरुण दारुण, तया माझी उणी निमग्न. भवतारण रीसे स्मरण, तुझ नाहीसे होईल. तेव्हा तुझा शोक देवसूत, खीर उणिया वनात. वटवृक्षी बैसोणी यथार्थ, बोध करील तुझ लागी. वैराग्योत्पक श्लोक, वारंवार म्हणेले एक. तो ऐकुनिया तू साशंक होणी गृहा जाशील. मग विषय सुखासी त्या गुण, चिंतार नवी होशील निमग्न. तेव्हा ते वाल्मिक येऊन तुझ लागुनी बोधील. तेने सर्व संध्या जावणी, आपल्या पत्नीस तू जनी. अच्युत कैवल्य पदा लागुनी, जाशील जाण निश्चय. ऐसे बोलत भगवान, तो अग्निपरी दैदित पान. अवचित उठला द्विजनंदन, श्री हरिचरण वंदिले. तया पाहुणी माता पितरे, आनंद पाविले एकसरे. हर्षाश्रू डाळीत प्रेम भरे, पुत्रा लागे लिंगिनेती. सकळी देव आनंदले, पुष्पवृष्टी बहुवर्षिले. तो माता पित्याची पावले शुकदेवी वंदिले. द्विजसूतासी विलोकुन, गरुडे आनंदला तत्क्षण. अतिचकित झाला ब्राह्मण हरी, श्री हरिचरण वंदिले. आणि जोडून या करद्वयासी, सूर्य म्हणे गा ऋषिकेशी. मम हृदयस्थ संशयासी, दुरकरी सत्वर. 4 सहस्त्र वर्ष सतत, मी दुष्कर तप तपिले बहुत. तई तू प्रत्यक्ष येऊन तेत, निष्ठुर वचन कथिले जे. की वाचा तुझ प्रारंभी पाही, पुत्र सुख नाहीच ग्राही. ते तो वाक्य सर्वताही, अन्यथा कैसे झाले. आणि हा माझा मृत नंदन, कैसा उठला जिवंत होऊन. याचे असे काय कारण, ते मज लागून सांग जा. एवं सुदेवे श्रीहरीशी, प्रश्निले बहुविनयसी. ऐसे वाल्मिक दृढ धन्व्यासी, कथन करिता झाला. इति श्री अधिक मास महात्म्य सार, भ्रुवन नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते एकतो चतुर, अष्टमध्याय गोडा. इति अष्टमध्याया शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोला जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रिया श्री पुरुषोत्तमाय नमः लिहा.